राज्यात प्राचीन काळातलं एक असं मंदिर आहे जे एका अखंड दगडात कोरून बनवलंय आणि तेही लहान सहान नाही तर भव्य स्वरूपात. तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्रचा भाग 55 आणि आज मी बोलतोय छत्रपती संभाजीनगर मधल्या वेरूळ इथल्या कैलास मंदिराबद्दल. एका अखंड खडकातून कोरण्यात आलेलं हे मंदिर एका लेणीचा भाग आहे. इसवी सन 757 मध्ये राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्ण पहिला याच्या राजवटीत हे मंदिर आणि शिल्प कोरण्यात आलं. या मंदिराची विशेषता काय माहिती आहे? नॉर्मली कुठल्याही स्थापत्यात आधी पाया रचला जातो, पण हे मंदिर कळसापासून ते खालपर्यंत कोरण्यात आलंय. भगवान शिवाचं निवासस्थान म्हणून हे मंदिर बनवलं गेलं. इतकं डिटेलिंग असणाऱ्या या कामाला 18 वर्ष लागली होती असा अंदाज आहे. मंदिर बांधण्यासाठी टेकड्यांमधून 20,000 टनांपेक्षा जास्त खडक काढण्यात आला. 2 मजले असणाऱ्या या मंदिरावर रामायण, महाभारत आणि पुराणांमधली हजारो शिल्प कोरली आहेत. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत या मंदिराचा आणि लेण्यांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर हे कोरीव काम कसं केलं गेलं हे आजही अनेकांना पडलेलं कोड आहे. त्यामुळे जगभरातून हे मंदिर आणि इथल्या लेण्या पाहण्यासाठी उत्सुकतेने लोक इथे भेट देतात. तुम्ही जर या मंदिराला भेट दिली असेल तर तुमचा अनुभव कसा होता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.